आमची मस्ती नको मला. देवस्थान हा. आदरणीय श्री तुळजाभवानी तुळजापूर हा. येथे 22 ऑक्टोबर 2025. बोलते जी पण तुला आता सरळ सांगायला लागलो नको. पुढे नका बोलू. अरे भैया टाटा टाटाची बॉटल आहे ना. अरे काय टाटा म्हणलं. बाय बाय द्यायचं आम्हाला. पप्पा तुम्ही जसं घरी वागतात तसं बाहेर वागा बरं का. बाहेर एकदम असं दाखवतात की जसं काय लयच असं मासूम चेहरा घेऊन बोलले तर. तुम्ही काय मागवलंय पप्पा? आता नाही म्हणत जेवण तेव्हा लय बोलते. पावभाजी वाढते रा चम्मच आणि कोणाचे मम्मीच आहे का? काय गरम नाही काय नाही गरम नाही आता मी पाणी एक कट ना मागविले कुणी खाते कोण असं थोडीच चालणार आहे. कसं आहे सांगा. नमक दे नमक छान आहे छान आहे. तुमचे शोल्डर दिसायले पप्पा बॅक साईड शोल्डर. पप्पा मी युट्यूबवर टाकन बरं का. लाईट बी गेली नेमकं शूट करायच्या वेळेसच लाईट गेली. त्याला घरी गेला बघायचं आज चला म्हणले आता किती बोलते. एक तर मला यायचं नव्हतं जेव्हा नाही जेव्हा मला यायचं असते तेव्हा घेऊन जात नाहीत. आज यायचं नव्हतं तर जबरदस्त नाही. पुऱ्या तेलकट खाण्यापेक्षा ते पुऱ्या माझ्यासाठी नाही माहिती तुम्ही खाणार आहेत म्हणून मागितलं. कारण मम्मीने ऑर्डर मागितलेलं तुम्ही खाल्लं. माझं ऑर्डर आहे तुम्ही खाणार. आला 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 आता तिकडे घेऊन गेलं की समजायचं आपलं नाही गया. आपलं ऑर्डर नव्हतं ना. आपलं ऑर्डर नव्हतं. पुरी भाजी पुऱ्या कशात म्हणून तुला पुऱ्या नको पुऱ्या तर लयच कंडिशन बेकार दिली. मी तिथली पुरी भाजी बघून मागितली हो. 70 रुपयाला पुरी भाजी चटणी दिली जाईल. सोड पायल तू तुझं खा. मम्मीचं सेकंड ऑर्डर तरी हे माणसं खायले तर यांचं ऑर्डर आले आम्ही सोडणार नाहीत. कोणा तुमचं आलं ना मला वाटलंच. एकच आलं. कुणाचं खायचं नाही. चला आलो असं नाही जात. चालू नाही मी पण हे सांगायला पाहिजे होतं. पप्पा ऐका की बोला काहीतरी ऐका. मराठी मराठी बोला काहीतरी. ऐका जावा तुमच्यासोबत नका. तुमच्यासोबत नका. आपण मराठवाड्यामध्ये पुढं पुढं चल थोडं मराठी बोला. महाराष्ट्र जातात गाडी खाली. मध्ये ना तुम्ही कशी रिॲक्शन देते गाडी गेली तर. आपल्याला पार्किंग भेटली नाही पप्पा. महाराष्ट्राचे देवस्थान हा. आदरणीय श्री तुळजाभवानी तुळजापूर हा. येथे 22 ऑक्टोबर 2025 आमुषे या ठिकाणी दर्शनाला आल्यामुळे हा. भरपूर गर्दी आहे. हा. आणि हा. कुलदैवत आणि श्रद्धास्थान हा. आणि जगत माता म्हणून नवरलेले असे देवस्थान श्री
तुळजापूर येथे आज दर्शनाचा मान भेटला त्यामुळे हा मला आणि माझ्या परिवाराला- कानाचा मान तुम्हाला. हा बरं आभार व्यक्त करा की मी तुमच्या सोबत आलो, तुम्ही एवढ्यात गोड भाषेत मला बोललं. तुला शिव्या देऊन काय फायदा झाला नाही, उलट नुकसान झालं. 2 प्लेट खाल्ल्या 140 रुपयाचं नुकसान. पप्पा हे नसतं सांगायचं. पप्पा आणि मला लातूरून तुळजापूरला सू करायला आणलंस. पप्पा मी थांबलो होतो एका जागेवर, नको तुम्हाला काय जाऊ द्या, सोडा विषय सोडा. हो पप्पा तुम्ही बघा, मी बघा मीच कमी आपल्या घरात. काय झालं काय झालं? चिमटे गेले. कोण ते दोघांचंच लागलं आता, काय करू, एकटेच चालणार पुढे आता. नको ना पागलच का, नको नको. हो ना, पण हे नाही ना, वाळू गेला, ह्याला पाऊस नाही ना नारळ. नारळ फोडत नाही नाही फोडत नाही, तर जरा पाणी ऐका ना, ते पुन्हा इथेच फिरून येते. येऊ दे फिरून आलं तरी नारळ दुसरा द्या. कारण ते वाळलेलं नारळ मोठीचे नारळ माहिती तुम्हाला. आणि पाणी काय झालं काय झालं? या म्हणले तर चला मग. द्या. ठीक आहे, नारळ ओलेत ना ते सगळं चालेल 100 रुपये. चपला ठेवा इकडे थोडा. आम्ही तुमचे सुद्धा आभारी आहोत. सरका बाजूला. तुळजापूर नगरीमध्ये कॅरी बॅगमध्ये टोपण नाही का? ते फोटो कसे श्री कुलस्वामी श्री तुळजा भवानी माता. भैया त्याच घे द्या तुम्ही. फोटो काढायला काय म्हणजे आला फोटो काढून ठेवा म्हणजे ट्रेन होऊन जातात घर जास्त. हे आणि हे भेटणार का आपल्याला ट्रे पुन्हा? हे नाही कॅरीबॅग पूजा तुमची फोटो काढून ट्रेचे केल की तो ट्रे. तुम्हाला काय वाटलं ट्रे सकट आहे का? फुल नका हो पप्पा, फोटो काढ. ट्रे बी आम्हालाच ना. ट्रे तुम्हाला काय करायचं? खालचं नाही. ते घेतले पलीकडे. हा अहो काय आहे, फोटो काढ मला. व्हिडिओ चालू आहे. तू साईडला होतो. असं वाटलं इथंच घेतलं तिथेच फोटो काढणं. चला जाऊ द्या. सप्रेम भेट ट्रे वापस आणायचं आहे आपण. हे ट्रे ठेवायचं आहे ते घेतला. चल बास की पप्पा. झालं. लोक काही करायला लागले आता फोटो घेणार. पण पैसेच नव्हते दिले, फ्री मध्ये जायला पण ते आपल्याला. फ्रीमध्ये चपला घेतला त्यांच्या लक्षात असतं. आपलं पटकन दर्शन गोमुख आहे ते, गायमुख नाही. पाय भिजून जायचं का? हा. लय वेळ लागणार पप्पा. आपण पप्पा कोठे होतो लवकर होते आणि इथं मुलांना लय वेळ लागणार आहे. तिथं जाऊ पाय हे करून निघून जाऊ. नाही ना पाणी आहे पप्पा, पाय हे करायचे फक्त. बघून ये बरं. अगं समजे चाललेत म्हणलं. चल बघू. आता वापस पुन्हा आम्हाला लाईनीत थांबावं लागलं आर्मीच्या VIP पाससाठी त्यांच्यामुळं.
काय आहे ह्याच्या बाहेर? तुमच्यामुळे उठलो बरं का. पूर्ण रांग जाऊन द्यायला पाहिजे होती. तुम्हाला म्हणलं होतं आपल्याला जाऊन देते सोडतात मधात, तुम्ही विश्वास ठेवला नाही माझ्या. कसं वाटतंय तुम्हाला? हा कसं वाटतंय माझ्या विश्वास ठेवून? आपले हा पोरं हुशार आहेत. काय काय करते? गाईज आम्हाला सोडलं नव्हतं, आम्हाला पास लागत होता. तर आर्मीच्या ह्याच्यावर आलो पुढे. आर्मीचे फायदे ते बघा पप्पा. काय होती टी शर्ट फाडते आता ती. मी पण कशावर करते. बहीण तुझं बाप. माझे बी पाहिजे पाहिल त्याचं फोटो मार फोटो. त्याचं पोटच मध्ये गेलं. असं करा असं पुढं ढंगाळाकडे जाऊन डुम डुम डुम. करा म्हणणं करा. तेच म्हणलं दोघं अजून का शांत आहेत इतक्या वेळ. तुला मध्ये राहा मला आणते दोघांच्या. मी मध्ये नाही राहत. मम्मी सोबत थांबा, मम्मी सोबत थांबा. चला मी पुढं बाबा. तुम्ही गेलात म्हणजे आम्ही येतो. कुठे गेले? अशा तऱ्हेनं मॅडम हसलेल्या आहेत कधी नाही ती. काय बोलता पप्पा, काय बोलता. आणि त्यांना बळच भावनी मातेचे दर्शन करायला आणलेलं आहे. कारण मी 96 कुळी मराठा आणि माझं कुलदैवत असल्यामुळे आणि भावनी मातेचा आशीर्वाद असल्यामुळे मॅडमला आम्ही बळच आणतो दरवेळेस. आणले पण आम्ही आपलं थंड थंड मी माझ्या पोरीजवळ जात आहे. आणि तुझ्या अंगात आलं तर मी तुझं हात धरेन. हा त्यापासून ह्या माणसाचा विश्वास आहे. दर्शन घेतलं म्हणून. धन्यवाद धन्यवाद. माझ्यामुळे झालंय पप्पा. मी सारखं म्हणत होतो. कोणतं वाजायचं? हे गाणं वाजव ना. वाजवाय कोणतं? कोणतं बी वाजवा काय. बाप्पा एखादा म्हणतात का? कोण म्हणताय? होय. ह्या प्रकारे आमचं दर्शन झालंय. आणि हे माझं शनिवारी जन्मलेलं 8 डिसेंबरला 2004 मध्ये पोरग आहे. सांगा तुम्ही. पाठवा एखादा रिश्ता म्हणून. शनिवारचं आहे. गप्पा की त्याचा ताण त्याच्या माईला होतो. पप्पा आणि माझी सुट्टी त्या दोघांच्या भांडणात जातो. गप्पा की पप्पा. इकडे 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 माझ्याकडेच नाही. नाही तिथे खाली लेकरू चुकलं. पायल पायल कुठे गेली? ठीक आहे. इतक्या लांबून म्हणलं आज दर्शन व्हायचं नाही आपलं. जवळ या थोडं. गप्पा ना. या गर्दीमध्ये देवी पावत असते. गर्दी म्हणून तुम्ही आर्मी पास केला आहे ना. लाईनीत थांब वाटलं नाही. जय हरी. अरे बोल भावनी माता की. पप्पाने आपल्याला सांभाळलं पाहिजे, आपण पप्पाला सांभाळायला. अरे इथे ये. कुणी आहे?
जागा अशीच होत नसते. काय करावं आता असं म्हणून गप्पा गप्पा किंवा तिला लावा. हा, पाया पडा हे म्हणा. अभ्यास करावा असं काहीतरी पण काहीतरी तिला अक्कल दे म्हणाव. मुलाला जास्त अक्कल पाहिजे कारण मुलाला जास्त अक्कल घेऊन मला हा त्या मुलाला हा सर काय आम्हाला पुढे दे. काय पायल लय झालं चल चल ना. काय बाबा आपल्याला धन्यवाद एवढाच पाहिजे होता एवढाच पाहिजे होता नुसतं आधी अजून एक झालंय. तुम्हाला काय हा बरं बरं ती नाही केली मुलं सर का पलीकडे थांबा. चला देव बाप्पा. तिथे यात यात पायल इकडे ये ना भैया आईस्क्रीम कोण तर केस कसे केस चांगले दिसेल का अजून वाढू आईस्क्रीम कोण पप्पा आता घेणार म्हणले होते काय झालं काय आईस्क्रीम कोण ते बघा पप्पा सुधरा घेऊ थोडं तरी कायला करू राहिला हो तुम्ही सुधरा ना व अहो पप्पा तू तसंच करायला पप्पा सुधरा घेऊ काय करून राहिला तू काय करू हा ओ पप्पा 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 ऐकता का व? पप्पा तुळजापूर संपला हो पेढा घेता की तुम्ही जाताना म्हणलं होतं घेता मध्ये काव घालतो ना रे तुला. नाही ना व? ऐक की विहिरीला पेढा काव घालतो. मी तर मनी बोलते तर मनी बोला नाही तर निघा एकटे निघा एकटे तुमची मस्ती नको मला ठीक आहे भैया हा हे ऑल. तुम्ही म्हणतील बाबानं कोणत्या लोकातला की तुला कोणी विचारलं मी तुला सांगते ना सुधर की जरा खरं सांगते रिअल कायला बिघडून राहिली का मी नाही तुला तू बिघाडायचं रे कुत्र्या ठीक आहे काय केलं जी मी तू सुद्धा सारखा म्हणतील तू कुंतलगिरीचा पेढा दे पप्पा. पप्पा सुधरा बा तुम्ही नका इज्जत काढू माझी कुठे बी केली की हाय का आता बाप जायचं बेकार कुंभा पैसा लोटा तुझ्या मनी तुझ्या पैसे ठेवू बाबा तुझी भाषा कोणती व समजून ना राहिली ना सरकता का हो? ओ पप्पा ऐकता को ना विदर्भ ना मराठवाड गेले चहा पशी सारखं चहा डबरे गाडी ही सगळं आपला पटकन बसला काय घेते आता तू 100% म्हातारी झालीस बघ आता म्हातारी झालीस तू मग अभि तुला पायऱ्या चढता येईना आणि आता तू तसली परस घेऊन चालायला लागली त्याला मी अशी माझी बॉटल घेऊन अशी ही बॉटल घेण्यात माझं लेकरं किती मागं रागत आहे. मग नाही आला तिला काही अगं तिला काही घेतलं नाही जी भाषा वापरायला पण नाही का? तुला काय प्रॉब्लेम तू बोलते जी तर तुला आता सरळ सांगायला लागलो नको. पुढे नका बोलू रिकाम्या जागा पुढे नका बोलू. रिकाम्या जागा भरतो आम्ही मी ऐकली ती तुला लय ऐकू येतं तुला लय